नमस्कार, मी मृणाली प्रणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मराठीला प्राथमिकता द्या सांगणं चुकीचं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. ज्यांना येत नाही त्यांना आम्ही मराठी शिकवू, फडणवीसांची माहिती. दादांसारख्या माणसाला वहिनींनी सांभाळलं म्हणजे वहिनी काही साध्या नाही. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य. निश्चित वहिनी ही कार्यकर्त्यांची देखभाल करतील, पाटलांचा विश्वास. परभणी जिल्ह्यात चौथ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप कायम. संपामुळे शासकीय कार्यालय, शाळा आणि विविध विभागांचं कामकाज ठप्प. धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगाम दरम्यान युरिया खताचा तीव्र तुटवडा. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका. हलगर्जीपणाची चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीच्या सेनगावमधील पुसेगाव फाटा ते पुसेगाव निकृष्ट दर्जाचा रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. धाराशिव जिल्हा परिषदेनं 40 वर्ष जुना रस्ता अडवला. ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक होत अडवलेल्या रस्त्याच्या कंपाऊंडवर हातोडा फिरवला. रस्ता वाहतुकीसाठी खुला. धाराशिवच्या तेरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. शोधकार्य सुरू. परिसरात हळहळ व्यक्त. अहिल्यानगरच्या राहतामध्ये मुलानं केली बापाच्या डोक्यात फरशी घालून हत्या. दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्यानं हत्या केल्याची माहिती. आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात. पंढरपूरच्या मंगळवेढामध्ये आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला. साठवण तलावात बुडून तिघांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ. पुण्यात आगीच्या 2 घटना घडल्या. FC रोड आणि डेक्कन कॉर्नरच्या आवारात आग. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.